नो मागील 2 लेक्चर्समध्ये आपण द्वितीय पाठ जो आहे व्यसने मित्र परीक्षा, खऱ्या मित्राची परीक्षा ही संकटात होते, हा जो चित्रांग, एकाक्षर, क्षुद्रबुद्धी यांचा जो पाठ आहे तो आपण अभ्यासला. तर आता आजच्या लेक्चरमध्ये आपण या पाठावरील जो भाषाभ्यास आहे तो सोडवणार आहोत. थोडासा वेगळा क्रम इथे वापरलेला आहे, जो क्रम पुस्तकातला आहे. प्रश्न क्रमांक 1, 2, 3, 4 अशा प्रकारे आपण इथे सोडवलेला नाहीये. तर सोप्या ॲक्टिव्हिटीजकडनं आपण अवघड ॲक्टिव्हिटीजकडे जाणार आहोत. तर सर्वप्रथम एक सोपा प्रश्न आपण सोडवूयात, तो म्हणजे जाल रेखाचित्रम पूरयतं. नामानी आपल्याला लिहायचे असतील. प्रथम गद्यांशावर आधारित शक्यतोवर हा प्रश्न विचारला जातो. तर अरण्याचं नाव काय, कावळ्याचं नाव काय, हरिणाचं नाव काय आणि कोल्ह्याचं नाव काय हे आपल्याला इथे सांगायचं आहे. अरण्यम सर्वप्रथम जे उत्तर आहे ते म्हणजे चंपकम अरण्यम. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकतात की पहिल्याच ओळीत हे नाव आलेलं आहे, अस्ति एकम चंपकम नाम अरण्यम. तर डायग्राम पूर्ण करताना आपल्याला 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहे. एक म्हणजे काय, तर संधी विग्रह करून आपल्याला उत्तर लिहायचं असतं. चंपकम नाम ॲक्च्युली ही संधी आहे. अनुस्वार आला की अनुस्वार जो आहे तो ज्यावेळी संधी विग्रह होतो त्यावेळी तो म हलंत म्हणून लिहिला जातो. तर चंपकम अरण्यम अशा प्रकारे उत्तर होईल. दुसरं जे उत्तर आहे काकः, त्याचं उत्तर आहे एकाक्षः. काकहचं उत्तर काय राहील, एकाक्षः. तुम्ही गद्यांशामध्ये बघू शकता एकाक्षो नाम अशी संधी आलेली आहे, मात्र संधी सोडवली आपण एकाक्षः. तर मी मगाशी जे तुम्हाला म्हणत होतो की 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायची. एक म्हणजे संधी आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि दुसरी म्हणजे काय, तर तो शब्द प्रथमेत असला पाहिजे, हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तिसरं जे उत्तर आहे मृगः, हरिणाचं नाव विचारलेलं आहे, ते म्हणजे चित्रांगः. चित्रांगो असं लिहायचं नाही आहे. आणि शृगालः, तर शृगालहचं नाव आहे क्षुद्रबुद्धी. तिसऱ्या ओळीत पहिला शब्द आलेला आहे क्षुद्रबुद्धी. अशा प्रकारे ह्याची उत्तरं होती. याच पाठावर आधारित आणखी एक प्रवाही जालचित्रम पूरयतं असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. 4 घटना इथे दिलेल्या आहेत. पाशयोजना, सस्यखादनम, पाषाणमुक्ती याचना, काकागमनम. तर विद्यार्थ्यांनी जर गद्यांश शिकवत असताना जर व्यवस्थित लक्ष दिलेलं असेल तर या शब्दांचे अर्थ तुम्हाला नक्कीच कळतील. पाशयोजना म्हणजे जाळे लावणे, सस्यखादनम म्हणजेच धान्य खाणे किंवा पीक खाणे, पाषाणमुक्ती याचना जाळ्यातून सोडवण्यासाठी प्रार्थना करणे, काकागमनम कावळ्याचं आगमन. अशा ह्या 4 घटना इथे आपल्याला दिलेल्या आहेत. कोणत्या क्रमाने त्या घटना घडलेल्या असतील ते आपल्याला इथे सांगायचं आहे. सर्वप्रथम कोणती घटना घडली असेल तर सस्यखादनम. त्यानंतर काय घडलं, पाशयोजना, शेतकऱ्याकडनं जाळं लावलं गेलं. त्यानंतर काय झालं, पाषाणमुक्ती याचना, हरिण तो जाळ्यात अडकला आणि त्यापासून तो सोडवण्यासाठी कोल्ह्याला काय करतोय, याचना करतोय. आणि शेवटी मग काकागमनम. अशा प्रकारे 2 गुणांसाठी हा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. आणखी एक असं योजना काय होती हरिणाला त्या संकटातून, त्या जाळ्यातून सोडवण्यासाठी. मंजुषा लिस्ट आपल्याला दिलेली आहे. 4 शब्द आहेत. पादस्तब्धीकरणम म्हणजेच पायांना ताट करून थांबणं, सत्वरम पलायनम ताबडतोब पळून जाणं, शब्दम श्रुत्वा उत्थानम शब्द ऐकून उठणं, आणि शेवटचं वातेनोदरम पूरणम हवेने पोट फुगवणं. यापैकी सर्वात पहिली गोष्ट काय करायला सांगितलेली होती, तर वातेनोदर पूरणम. दुसरं काय सांगितलेलं होतं, पादस्तब्धीकरणम पायांना ताट करून थांब. त्यानंतर शब्द श्रुत्वा उत्थानम शब्द ऐकून उठायचं, आणि त्यानंतर सत्वरम पलायनम ताबडतोब पळून जायचं. अशा प्रकारे हे प्रवाही जालचित्र पूर्ण केलं जाऊ शकेल. दुसरा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न इथे आपल्याला विचारला जातो, तो म्हणजे उचित कारणम किंवा उचित पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. अशा प्रकारचा एक प्रश्न आपल्याला विचारलेला असतो. मृगः काकः च निवसतः स्म. ऑप्शन्स दिलेले आहेत, वैरेन स्नेहेन. तर अतिशय सोपं उत्तर आहे, मृगः काकः च स्नेहेन निवसतः स्म. तुम्ही गद्यांश वाचला तरी सहजपणे तुमच्या लक्षात येऊन जाईल. दुसरं जे वाक्य आहे, एकदा चित्रांग वने शृगालेन अवलोकितः. आता इथे 2 शब्द आहेत, अटन आणि खादन. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी आपल्याला पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त असा शब्द आलेला असतो त्यावेळी थोडीशी अडचण होऊन जाते की नेमका या शब्दाचा अर्थ काय असेल. कारण आता इथे अटन हा जो शब्द आहे तो तुम्ही ऐकलेला नसेल. हां, मात्र अशा स्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे, जो दुसरा ऑप्शन आहे तोही एकदा वाचला पाहिजे.
जेणेकरून आपल्याला थोडासा अंदाज बांधायला मदत होते. अटनचा भले अर्थ कळत नसेल, मात्र खादन म्हणजे खाणे असा काहीतरी अर्थ असेल हे तुम्हाला लगेच कळतं. एकदा चित्रांग वने खादन म्हणजे एकदा चित्रांग वनात खात असताना असा काही अर्थ आहे का? नाही. तर एकदा चित्रांग अटन म्हणजे हिंडत असताना. भ्रमणचा हा समानार्थी शब्द आहे. एकदा चित्रांग वने अटन शृगालेन अवलोकित हे याचे उत्तर होईल. त्यानंतर शृगालः स्वार्थ हेतूना सह मैत्रीम ऐच्छत. जो कोल्हा आहे तो स्वार्थ हेतूने कुणासोबत मैत्री करू इच्छित होता? कावळ्यासोबत की हरिणासोबत? अर्थातच उत्तर काय आहे? शृगालः स्वार्थ हेतूना मृगेन सह मैत्रीम ऐच्छत. हरिणासोबत तो मित्रता करू इच्छित होता. क्षुद्रबुद्धी मृगेन सह मित्रताम ऐच्छत यतः. क्षुद्रबुद्धीला हरिणासोबत मित्रता करायची होती कारण. यतः शब्दाचा अर्थ काय होतो? कारण. आता हे जे वाक्य आहे हे म्हणजे उचित कारणम चित्वाचं उचित कारणम चित्वा लिखत या प्रश्नावर आधारित हे पुढचं वाक्य आहे. इथे पर्यायम नाही तर कारणम अशा अर्थाने हा प्रश्न विचारला जाईल. क्षुद्रबुद्धी मृगेन सह मित्रताम ऐच्छत. क्षुद्रबुद्धीला हरिणासोबत मित्रता करायची होती कारण सह तस्य मांसम इच्छती किंवा सह तस्य मैत्रीम इच्छती. त्या क्षुद्रबुद्धीला हरिणाचे मांस हवे होते किंवा त्याला हरिणाची मैत्री हवी होती. अर्थातच उत्तर खूप सोपं आहे जर तुम्ही गद्यांश शिकताना लक्ष दिलेलं असेल. क्षुद्रबुद्धी मृगेन सह मित्रताम ऐच्छत यतः तस्य मांसम इच्छती. त्याला त्याचं मांस हवं होतं. काकः मृगम उपादिशत यतः. कावळ्याने हरिणाला उपदेश केला कारण. काय कारण होतं? आगंतुनासह मित्रता युक्ता नास्ती. म्हणजे अचानक आलेल्या अचानक भेटलेल्या अनोळखी व्यक्तीसोबत मित्रता करणं योग्य नाही हे एक कारण आहे. आणि सह शृगालस्य हितचिंतक आसीत. तो शृगाल म्हणजे कोल्ह्याचा हितचिंतक होता. अर्थातच उत्तर खूप सोपं आहे. काकः मृगम उपादिशत यतः आगंतुनासह मैत्री मित्रता युक्ता नास्ती. वनेस्मिन एकम तृणपूर्ण क्षेत्रमस्ति की सस्यपूर्ण क्षेत्रमस्ति. तृण म्हणजे गवत, सस्य म्हणजे धान्य. अर्थातच उत्तर तुम्हाला कळालं असेल. उत्तर काय होईल? वनेस्मिन एकम सस्यपूर्ण क्षेत्रम अस्ति. मृगः प्रत्यहम क्षेत्रम गच्छति यतः. हरिण दररोज शेतात जायचा कारण. ससस्यम खादती सनिद्राम करोती. त्याला धान्य खायचं असायचं की त्याला झोपायचं असायचं? अर्थातच उत्तर खूप सोपं आहे. मृगः प्रत्यहम क्षेत्रम गच्छति यतः सह सस्यम खादती. त्याला धान्य खायचे असायचे. क्षेत्रपतीना पाशः योजितः यतः. त्या शेतकऱ्याने जाळे लावले कारण. सह शृगालम ग्रहीतुम इच्छती. त्याला कोल्ह्याला पकडायचं होतं. सह मृगम ग्रहीतुम इच्छती. त्याला हरिणाला पकडायचं होतं. उत्तर खूप सोपं आहे. क्षेत्रपतीना पाशः योजितः यतः सह मृगम ग्रहीतुम इच्छती. मृगः शृंखलैः बद्ध किंवा मृग पाशैः बद्ध. हरिणाला शृंखला म्हणजे साखळादंडांनी पकडलं गेलं की जाळ्यात अडकवलं गेलं? उत्तर गोष्ट लक्षात असेल तर तुम्ही नक्की सांगू शकाल. मृगः पाशैः बद्धः. जंबुकः मनसी आनंदितः यतः. कोल्ह्याला मनातल्या मनात आनंद झाला कारण. तस्य मनोरथम फलितम की क्षेत्रपती आगत. त्याचे मनोरथ पूर्ण झाले म्हणून त्याला आनंद झाला की शेतकरी आला म्हणून त्याला आनंद झाला? अर्थातच उत्तर राहील जंबुकः मनसी आनंदित यतः तस्य मनोरथम फलितम. शेतकरी तर नंतर आलेला आहे. फलितम में प्रयोजनम की मनोरथम? फलितम में मनोरथम. हा प्रश्नच अतिशय सोप्या प्रकारचा असतो. पुढचं वाक्य आहे जंबुकः दृढ अयं बंध इति अवदत यतः मृगः जंबुकः मृगम पाशमुक्तम कर्तुम न ऐच्छत बंध सत्यमेव दृढ आसीत. म्हणजेच तो कोल्हा हरिणाला जाळ्यातून मुक्त करू इच्छित नव्हता. हे कारण आहे की ते जाळं खरोखरच अतिशय दृढ होतं हे कारण आहे. उत्तर आपणा सर्वांनाच माहिती आहे. जंबुकः दृढः अयं बंध इति अवदत यतः जंबुकः मृगम पाशमुक्तम कर्तुम न इच्छत. मृगः बद्ध अभवत यतः. जो हरिण आहे तो पकडला गेला कारण समित्र वचनस्य अनादरम अकरोत. त्याने मित्राच्या बोलण्याचा अनादर केला की शृगालेन सहबद्ध कृत. कोल्ह्याने त्याला पकडले. मृगः बद्ध अभवत यतः सह मित्रवचनस्य अनादरम अकरोत. पुढील वाक्य आहे काकः उक्तवान उपायस्तावत चिंतनीय यतः.
कावळा म्हणाला, आता यावर उपायाचा विचार केला पाहिजे, कारण शृगालः तत्रैव स्थित, कोल्हा तेथेच थांबलेला होता म्हणून, की क्षेत्रपती तत्रैव स्थित, तर क्षेत्रपती म्हणजे शेतकरी तिथेच थांबलेला होता. उत्तर काय आहे? काकः उक्तवान उपायस्तावत् चिंतनीय यतः शृगालः तत्रैव स्थितः. उपायाचा विचार केला पाहिजे कारण कोल्हा देखील तेथेच थांबलेला होता. क्षेत्रपतीः मृगम बंधनात व्यमुंचत यतः. शेतकऱ्याने त्या हरिणाला जाळ्यातून सोडवले कारण सह मृगः मृतः इति चिंतितवान. त्याने विचार केला की हरिण मरण पावलेले आहे. किंवा पाशबद्धम मृगम दृष्ट्वा तस्य हृदयम अद्रवत. त्या जाळ्यात अडकलेल्या हरिणाला पाहून त्याचे हृदय पाझरले. हे त्याचे उत्तर आहे. तर दोघांपैकी उत्तर काय होईल? क्षेत्रपतीः मृगम बंधनात व्यमुंचत यतः सह मृगः मृतः इति चिंतितवान. त्याला असं वाटलं की तो हरिण मरण पावलेला आहे. दुसरा आणखी एक प्रश्न आपल्याला इथे विचारलेला असतो गद्यांशावर आधारित. कह कम वदती, कोण कोणास म्हणाले. तर त्यातलं पहिलं वाक्य आहे कोयम द्वितीयः. हा दुसरा कोण बरं बोललं हे वाक्य? तर कावळा हरिणाला म्हणाला. उत्तर काय राहील? का कह मृगम वदती. कह कम वदतीचं उत्तर लिहिताना विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं, जो बोललेला आहे म्हणजे जो बोलणारा आहे त्याची प्रथमा विभक्ती वापरावी व ज्याला बोललं गेलेलं आहे त्याची द्वितीय विभक्ती वापरावी. म्हणून आपण इथे काय उत्तर गेलं? काकः मृगम वदती. हे लिहिणं अतिशय सोपं आहे. काकः मृगम वदती इतकं सोपं उत्तर आहे. त्यानंतर दुसरं वाक्य अस्मत् सख्यम इच्छती. हा आपल्याशी मित्रता करू इच्छितो. हे वाक्य कोण बोललेलं होतं? हरिण कावळ्याला बोललेलं होतं. हरिणासाठी शब्द काय? मृगः. म्हणजेच उत्तर येईल मृगः काकम वदती. त्यानंतर अकस्मादागंतुनासह मित्रतान युक्ता. अचानक आलेल्या व्यक्तीसोबत मित्रता करणं योग्य नाही. हा जो सल्ला होता तो कोणी दिलेला होता? काकः मृगम वदती. किंवा तुम्ही इथे उपादिशत असं लिहिलं तरी चालेल. काकः मृगम उपादिशत असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर प्रथमदर्शने भवानपि अपरिचित एव आसीत. सर्वात पहिल्यांदा भेटले असताना आपणही अपरिचितच होतात. कोण बोललेले हे वाक्य? तर जंबुकः किंवा तुम्ही म्हणू शकता शृगालः काकम वदती. कावळ्याला म्हणालेलं आहे. अलम विवादेन हे वाक्य कोण बोललेलं आहे? तर मृगः काकशृगालौ वदती. कारण त्या दोघांचंही भांडण चालू असतं. वनेस्मिन एकम सस्यपूर्ण क्षेत्रमस्ती. हे वाक्य कोण बोललेलं आहे? शृगालः म्हणजेच कोल्हा हरिणाला म्हणाला आहे शृगालः मृगम वदती. इदानीं मित्रान्नेव शरणम मम. आता मित्रच माझ्या मदतीला येतील. हे वाक्य कोण बोललेलं आहे? मृगः स्वात्मानम. स्वात्मानम म्हणजे स्वतःला. हरिण स्वतःला म्हणाला. फलितम मे मनोरथम. हे वाक्य कोण बोललेलं आहे? अर्थातच हे जे वाक्य आहे तो शृगालः स्वात्मानम वदती. कोल्हा स्वतःशी म्हणालेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला उत्तर काय लिहायला लागेल? शृगालः स्वात्मानम वदती. त्यानंतर मित्र छिंदी तावन मम बंधनम. हे माझे बंधन तू तोड. हे वाक्य कोण बोललेलं आहे? मृगः शृगालम वदती. मित्र दृढोयम बंद. अरे मित्रा हे जाळे अतिशय दृढ आहे. हे वाक्य कोण बोललंय? शृगालः मृगम वदती. सखे किम एतत. ही जी काळजीपोटी कोण बोललेलं आहे? काकः मृगम वदती. ज्यावेळी तो हरिणाला शोधत त्या ठिकाणी आलेला आहे जिथे जाळ्यात अडकलेलं आहे हरिण, त्यावेळी हे वाक्य बोललं जातं. अरे मित्रा हे काय? सुहृद वाक्यस्य अनादरात बद्धोहम. मित्राच्या सल्ल्याचा अनादर केल्यामुळे मी पकडला गेलो. हे वाक्य कोण बोलत आहे? तर मृगः काकम वदती. अशा प्रकारे पुढचं वाक्य जे आहे सहवंचक क्व असते. तो लबाड किंवा तो फसवणारा कोठे आहे? तर त्याचे उत्तर राहील काकः मृगम वदती. मनमांसार्थी तिष्ठत्यत्रैव. माझ्या मांसाची इच्छा करणारा तो येथेच थांबलेला आहे. हे वाक्य कोण बोलत आहे? मृगः काकम वदती. उपायस्तावत् चिंतनीय. आता यावर काहीतरी उपायाचा विचार केला पाहिजे. हे वाक्य बोललेलं आहे काकः मृगम वदती. कावळा हरिणाला म्हणतो. जाऊयात पुढच्या वाक्य. त्वम आत्मानं मृतवत संदर्शय. तू स्वतःला मेल्यासारखे भासव. हे वाक्य कोण बोललेलं आहे? काकः मृगम वदती. वातेनोदरम पूरयित्वा पादान स्तब्धीकृत्य तिष्ठ. हवेने पोट फुगवून पाय ताट करून थांब. हे जे वाक्य ते कोण बोलतंय? तर काकः मृगम वदती. कावळा हरिणाला म्हणतोय. स्वयं मृतोसी. तू तर स्वतःच मरण पावलास. हे वाक्य कोण बोललेलं आहे? क्षेत्रपतीः स्वात्मानं वदती. लक्षात ठेवाल इथे तुम्ही
क्षेत्रपती ही मृगम वदती अशा प्रकारे लिहायचं नाहीये, कारण तो हरिणाला बोलत नाही. जरी तो म्हणतोय की अरे तू तर स्वतःच मरण पावलास, हे वाक्य जे आहे ते हरिणाला उद्देशून बिलकुल नाहीये. तो स्वतःशीच बोलतोय की अरे वा तू तर स्वतःच मरण पावलास, कारण त्याच्या दृष्टीने हरिण मरण पावलेलं आहे, म्हणून तो स्वतःशीच ते वाक्य बोलतो आहे. पुढे आपल्याला एक प्रश्न असतो तो म्हणजे पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. अर्थातच हा प्रश्न आपल्याला संस्कृतमध्येच सोडवायचा असतो. पूर्ण वाक्यात याचा अर्थ होतो आपण फक्त 1 किंवा 2 शब्दात उत्तर लिहायचं नाहीये, तर ते संस्कृतमध्ये पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. अरण्ये कौ निवसतः स्म. अरण्यात कोण राहत होतं? तर अतिशय सोपं आहे. अरण्ये चित्रांगः नाम मृगः एकाक्षः नाम काकः च निवसतः स्म. विद्यार्थ्यांनी इथे लक्ष कुठे द्यायचं आहे? तर उत्तर लिहिताना आपण संधी विग्रह करून ते लिहिलेलं आहे, याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष असावं. आणि जर सपोज उत्तर 1-2-4 शब्दांचं असेल तर त्याला तुम्ही अंडरलाईन म्हणजेच अधोरेखित केलं तर ते अधिक चांगलं दिसेल. क्षुद्रबुद्धी किमैच्छत. क्षुद्रबुद्धीला कशाची इच्छा होती? मैत्रीच्या मागे त्याचा काय हेतू होता? तर क्षुद्रबुद्धी नामस शृगालः स्वार्थ हेतूना मृगेन स मित्रतामैच्छत. कशाची इच्छा करत होता तो? स्वार्थी हेतूने हरिणाशी मित्रतेची इच्छा करत होता. क्षुद्रबुद्धी मृगस्य निवासस्थानम कदागत. क्षुद्रबुद्धी हरिणाच्या निवासस्थानी कदा म्हणजेच काय? केव्हा गेलेला आहे. अस्तंगते सवितरी क्षुद्रबुद्धी मृगस्य निवासस्थानंगत. सूर्य अस्तास गेल्यानंतर क्षुद्रबुद्धी हरिणाच्या निवासस्थानी. काकः किम उपादिशत. कावळ्याने काय उपदेश केलेला आहे? काकः उपादिशत अकस्मादागंतुना सह मित्रता न युक्ता. अचानक आलेल्या अनोळखी व्यक्तीसोबत मित्रता करणं योग्य नाही, असा कावळ्याने उपदेश केलेला आहे. मृगः प्रत्यहम क्षेत्रम गत्वा किम अकरोत. हरिण दररोज शेतात जाऊन काय करत होता? तर मृगः प्रत्यहम क्षेत्रम गत्वा सस्यम अखादत. तो काय करत होता? धान्य खात होता. जंबुकः पाशबद्धम मृगम किम उत्तरम अयच्छत. कोल्ह्याने जाळ्यात अडकलेल्या त्या हरिणाला काय उत्तर दिले? तर जाळ्यात अडकलेल्या त्या हरिणाला उत्तर दिलेले आहे, मित्र दृढोयम बंध स्नायुनिर्मितान पाषाण एथान कथम वा व्रत दिवसे स्पृशामी इति. स्नायूंपासून निर्माण केलेल्या ह्या जाळ्याला मी उपवासाच्या दिवशी कसा बरे स्पर्श करू, असं त्याचं उत्तर आहे. पुढचा जो प्रश्न आहे, क्षुद्रबुद्धी कुत्र निभृतम स्थित. क्षुद्रबुद्धी कोठे लपून राहिलेला आहे? क्षुद्रबुद्धी समीपमेव वृक्षस्य पृष्ठत निभृतम स्थित. क्षुद्रबुद्धी जवळच झाडाच्या मागे लपून राहिलेला आहे. प्रभाते क्षेत्रम कह आगच्छत. सकाळी शेताकडे कोण आलेलं आहे? प्रभाते लगुडहस्तः क्षेत्रपतीही आगच्छत. लाकूड हातात घेतलेला शेतकरी शेताकडे येत होता. काकः मृगम किम कर्तुम अवदत. कावळ्याने हरिणाला काय करण्यासाठी सांगितले? काकः मृगम किम कर्तुम अवदत म्हणजेच काय? कावळ्याने हरिणाला काय करण्यासाठी सांगितले? काकः मृगत मृतवत संदर्शयितुम वातेनोदरम पूरयित्वा पादान स्तब्धीकृत्य स्थातुम अवदत. विद्यार्थी मित्रांनो, हे उत्तर व्यवस्थित लक्षात ठेवाल. त्यानंतर शृगालः केन हतः. तो जो कोल्हा आहे तो कशामुळे मारला गेला? तर शृगालः मृगम उद्दिश्य क्षेत्रपतीना क्षिप्तेन लगुडेन हतः. शृगालः शब्द तुम्ही सुरुवातीला देखील वापरू शकतात किंवा शेवटी देखील वापरू शकता. मृगम उद्दिश्य क्षेत्रपतीना क्षिप्तेन लगुडेन शृगालः हतः किंवा शृगालः मृगम उद्दिश्य क्षेत्रपतीना क्षिप्तेन लगुडेन हतः. अशा प्रकारे देखील तुम्ही उत्तर देऊ शकता. प्रश्न विचारला जातो तो म्हणजे वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत. तर इथे आपल्याला वाक्य पुन्हा लिहायचं असतं आणि त्यानंतर ते सत्य आहे की असत्य ते सांगायचं असतं. पहिलं वाक्य आहे, क्षुद्रबुद्धी स्नेह हेतुना मृगेन सह मित्रताम ऐच्छत. तर अर्थातच हे उत्तर काय आहे? असत्यम. स्नेह हेतुना हे उत्तर नाहीये, कारण क्षुद्रबुद्धी स्वार्थ हेतुना मृगेन सह मित्रताम ऐच्छत असं आपण गद्यांशात अभ्यासलेलं आहे. त्यानंतर सूर्योदये क्षुद्रबुद्धी मृगेन सह मृगस्य गृहम गतः. सूर्योदय झाल्यानंतर क्षुद्रबुद्धी हरिणासोबत हरिणाच्या घरी गेलेला आहे. हे वाक्य सत्य आहे की असत्य? अर्थातच असत्यम, कारण हरिणासोबत तो क्षुद्रबुद्धी जो आहे तो हरिणाच्या घरी कधी गेलेला आहे? अस्तंगते सवितरी. सूर्य अस्तास गेल्यानंतर, सूर्योदय झाल्यानंतर नाही. तिसरं जे वाक्य आहे, अकस्मात आगंतुनासह मित्रता किंवा मैत्री युक्ता. अचानक आलेल्या अनोळखी व्यक्तीसोबत मित्रता करणं योग्य आहे. अर्थातच याचं उत्तर देखील काय आहे? असत्यम. अचानक आलेल्या अनोळखी व्यक्तीसोबत मैत्रता न युक्ता असं आपण अभ्यासलेलं आहे.
वने एकम फलपूर्ण क्षेत्रमस्ति, अरण्यामध्ये किंवा जंगलामध्ये एक फळांनी भरलेलं असं एक ठिकाण होतं किंवा शेत होतं. हे वाक्य खरं आहे की खोटं आहे? अर्थातच असत्यम. वने एकम सस्यपूर्णम क्षेत्रमस्ति असं वाक्य आपण गद्यांशात बघितलेलं आहे. मृगः प्रतिदिनं सस्यम अखादत, हरिण दररोज धान्य खात होता. सत्यम. एकस्मिन् दिने शृगालेन पाश योजित, एके दिवशी शृगालेन कोल्ह्याने जाळे लावले. विद्यार्थी थोडंसं व्यवस्थित या वाक्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण घाईघाईमध्ये एकस्मिन् दिने क्षेत्रपतीनाच्या जागी शृगालेन शब्द आलेला आहे हे आपण विसरून जातो. तर हे उत्तर जे आहे याचं काय राहील? असत्यम. पाशाः स्नायुनिर्मिताः आसन, जे जाळं होतं ते स्नायूंपासून निर्माण केलेलं होतं. तर याचं जे उत्तर आहे ते काय? सत्यम. कारण कोल्हा म्हणालेला आहे स्नायुनिर्मितान पाषाण एतान कथम वा व्रत दिवसे स्पृशामी. अर्थातच हे जाळं जे होतं ते स्नायूंपासून निर्माण केलेलं होतं. म्हणूनच उत्तर काय राहील? सत्यम. पुढील वाक्य आहे शृगालः दूरात वृक्षस्य पृष्ठत असित. कोल्हा जो होता तो दूरवर झाडाच्या मागे थांबला. अर्थातच हे उत्तर काय राहील? असत्यम. कारण उत्तर काय आहे? शृगालः समीपमेव वृक्षस्य पृष्ठत असित, जवळच. त्यानंतर पुढचं वाक्य आहे काकः मृगमन्विष्यन् प्रभाते उपस्थित. कावळा हरिणाला शोधत सकाळी तेथे उपस्थित झाला. हे उत्तर अर्थातच किंवा हे वाक्य अर्थातच काय आहे? असत्यम. कधी आलेला आहे तो? तर सायंकाले, प्रदोषकाले असा शब्द गद्यांशात आलेला आहे. लगुडहस्त क्षेत्रपती सायंकाले आगच्छत, हातात काठी असलेला शेतकरी संध्याकाळी आला. अर्थातच उत्तर असत्यम आहे. लगुडहस्त क्षेत्रपती प्रभाते किंवा सकाळी जो आहे तो तिथे आलेला आहे, त्याच्यामुळे उत्तर आपल्याला लिहिताना काय लिहायला लागेल? असत्यम. पुढचं वाक्य बघूयात. शृगालः मृतवत स्तब्ध असित. कोल्हा मृतवत स्तब्ध असित, मेल्यासारखा पडून तिथेच थांबला. उत्तर शृगाल आहे की मृग आहे? अर्थातच मृगः. हरिण तिथे मेल्यासारखा पडून थांबलेला होता, कोल्हा नाही. त्यामुळे इथे उत्तर आपल्याला लिहावं लागेल असत्यम. क्षेत्रपती मृगम बंधनात्व्यमुंचत. शेतकऱ्याने हरिणाला जाळ्यातून सोडवले. अर्थातच उत्तर काय? सत्यम. त्यानंतर काकस्य शब्दम श्रुत्वा मृगः पलायित. कावळ्याचा आवाज ऐकून हरिण पळू लागला. उत्तर काय राहील? सत्यम. क्षेत्रपतीना क्षिप्तेन लगुडेन शृगालः हत. शेतकऱ्याने फेकलेल्या काठीमुळे शृगालः हतः. कोण मारला गेला? कोल्हा. उत्तर काय राहील? सत्यम. पुढील एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो, तो म्हणजे प्रश्न निर्माणम कुरुत. प्रश्न निर्माणम कुरुत म्हणजेच काय? अधोरेखित वाक्यामध्ये जो अधोरेखित शब्द आलेला असतो त्याला अनुसरून आपल्याला प्रश्न विचारायचा असतो. तर हा विचारत असताना आपण जे मी तुम्हाला ग्रामरचं लेक्चर ज्यावेळी प्रश्न निर्माणम कुरुतचं लेक्चर ज्यावेळी आपलं झालेलं आहे तर त्यावेळी शिकवलेलं आहे कुत्र कदा किमर्थम, कुतः कति कथम, कीदृश कीदृशी कीदृशम. हे जर ऑप्शन तुम्ही जर पहिल्यांदा लेक्चर ऐकत असाल तर वहीमध्ये हे ऑप्शन्स नोंद करून ठेवा. कुत्र कदा किमर्थम, कुतः कति कथम, कीदृश कीदृशी कीदृशम. हे 9 ऑप्शन आपल्याला सर्वप्रथम चेक करायचे असतात की यांच्यापैकी कुठला ऑप्शन वापरला जाईल का. आणि हे जर नसतील वापरता येत तर अधोरेखित केलेल्या शब्दाचं लिंग विभक्ती वचन याला अनुसरून आपल्याला किम सर्वनामाचं लिंग विभक्ती वचन इथे योजायचं असतं. चला तर मग सुरुवात करूयात. पहिला प्रश्न जो आहे, पहिलं वाक्य जे आहे अरण्ये मृगः काकः च स्नेहेन निवसत स्म. प्रश्न कसा तयार होईल? अधोरेखित केलेला शब्द अरण्ये. अरण्य हे काय आहे? ठिकाण आहे. आणि ठिकाण हे सप्तमीत किंवा द्वितीयेत विचारलेलं असतं. आणि ज्यावेळी ठिकाण विचारलेलं असतं तर त्यावेळी आपल्याला उत्तर देताना म्हणजे ॲक्च्युली प्रश्न बनवताना तो प्रश्न कशाने बनवायचा असतो? कदाने. मग प्रश्न काय बनेल? मृगः काकः च स्नेहेन कुत्र निवसतः. कोठे राहत होते? कुत्र. शेवटी प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाहीये, कारण तुम्ही प्रश्नवाचक शब्द लिहिलात पण प्रश्नचिन्ह द्यायला विसरलात तर तुम्हाला अर्धाच गुण मिळेल. दुसरं वाक्य बघूया. चित्रांगः शृगालेन आलोकितः. चित्रांगाने कोल्ह्याला पाहिले. अर्थातच इथे कुत्र कदा किमर्थम, कुतः कति कथम, कीदृश कीदृशी कीदृशम यापैकी कुठलाच ऑप्शन आपल्याला वापरता येणार नाहीये. त्यामुळे आपण काय करणार? अधोरेखित केलेल्या शब्दाचं लिंग विभक्ती वचन बघणार. तर लिंग कोणतं आहे? देव प्रमाणे चालल्यामुळे तो पुल्लिंगी शब्द आहे कोल्हा. देवेन प्रमाणे झालेले शृगालेन म्हणजेच तो तृतीय विभक्तीतल्या एक वचनातला शब्द आहे. उत्तर लिहिताना मग काय होईल? चित्रांगः केन आलोकितः. पुढचं तिसरं वाक्य आहे शृगालः मृगेन सह मित्रतामैच्छत. इथे देखील आपल्याला मागच्या वाक्याप्रमाणेच करायचं आहे.
कुत्र कदा किमर्थम कुतः कति कथम कीदृश कीदृशी कीदृशम हे शब्द वापरता येत नाही आहेत. त्याच्यामुळे अधोरेखित केलेल्या शब्दाचं लिंग विभक्ती वचन तर लिंग आहे पुल्लिंग, विभक्ती आहे तृतीया, वचन आहे एकवचन. किम सर्वनामाचं पुल्लिंग तृतीया एकवचन होईल केन, म्हणून प्रश्न बनेल शृगालः केन स मित्रताम ऐच्छत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्याकरणावर आधारित प्रश्न आहे, त्यामुळे थोडंसं आधी प्रश्न निर्माणम कुरुत हा प्रश्न कसा सोडवायचा याचे बेसिक्स तुम्ही क्लिअर करून घ्या आणि नंतर हे सोडवलं तर तुम्हाला जास्त मदत होईल. तरी मी इथे समजावण्याचा प्रयत्न करतोच. पुढील वाक्य आहे मृगस्य प्रथम दर्शने भवानपि अपरिचित एव आसीत्. तर भवानपि, भवान हा शब्द भवान भवंत भवंत प्रथमा, प्रथमा एकवचनात असल्याकारणे पुल्लिंग प्रथम एकवचन असल्याकारणे प्रश्न बनेल कहने. कस्य प्रथम दर्शने कह अपरिचितः. पुढचं जे वाक्य आहे वयम सर्वे आनंदेन निवसाम. तर इथे जो शब्द आहे आनंदेन हा जो शब्द आहे तो काय दाखवतो रीती किंवा पद्धत, जरी तो तृतीयेत असला. त्याच्यामुळे आपल्याला उत्तर लिहिताना काय लिहायला लागेल कथम. वयम सर्वे कथम निवसामः. 6वं वाक्य आहे मृगः प्रत्यहम सस्यम अखादत. प्रत्यहम म्हणजे दररोज. दररोज अर्थातच ही काय आहे वेळ, आणि वेळ जर विचारायची असेल तर आपण प्रश्नवाचक शब्द वापरतो कदा. स्थान जर विचारायचं असेल तर कुत्र, आणि जर वेळ विचारायची असेल तर कदा. मृगः कदा सस्यम अखादत. आणि वेळ ही एकतर द्वितीयेत असते किंवा सप्तमीत असते, हे देखील विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. मृगः पाशैहि बद्धः. इथे अधोरेखित जो शब्द आहे तो कोणता आहे पाशैहि, आणि तो कशात आहे तृतीया बहुवचनात. त्यामुळे तृतीया बहुवचन किम सर्वनामाचं काय होईल पुल्लिंगात कैहि. केन काभ्याम कैहि. त्याप्रमाणे इथे प्रश्न बनला मृगः कैहि बद्धः. पुढचं जे वाक्य आहे फलितम मे मनोरथम. आता इथे आपल्याला लक्षात ठेवायला लागेल की मे काय आहे. तर मे जे आहे अस्मत् सर्वनामाचं रूप आहे. मह्यम मे आवाभ्याम नव अस्मभ्यम न चतुर्थी. चतुर्थीत येणारं आहे. त्याचसोबत ते मम मे आवयो हो नव अस्माकम न षष्टी. षष्टीमध्ये देखील येणारा आहे. तर इथे संदर्भाने जर तुम्ही अर्थ बघितला तर तो षष्टीतला आहे, म्हणून मग आपण इथे ते षष्टी एकवचनाचं रूप आहे अस्मत्चं, हे आधी आपण ओळखलं. त्यानंतर आपण प्रश्न बनवला फलितम कस्य मनोरथम, कारण किम सर्वनामाचं जे षष्टी बनेल ते तत्प्रमाणे तस्य तयो हो तेषाम, त्याप्रमाणे आपण इथे केलं कस्य कयो हो केशाम. लिंग विभक्ती वचन इथे महत्त्वाचं राहील. त्यानंतर व्रतदिवसे पाषाण कथम सृशामी. इथे परत एकदा कुत्र कदा किमर्थम कुतः कति कथम कीदृश कीदृशी कीदृशम हे ऑप्शन्स वापरता येत नाही आहेत. त्याच्यामुळे लिंग विभक्ती वचन चेक करावं लागेल. पाषाण शब्द द्वितीय बहुवचनात होता, म्हणून किम सर्वनामाचं द्वितीय बहुवचन आपण वापरलं पुल्लिंगातलं कान की कम कौ कान द्वितीया. सह वृक्षस्य पृष्ठत निभृतम स्थित. तो झाडाच्या मागे लपून राहिला. कसा राहिला लपून. आता यातनं आपल्याला रीती किंवा पद्धत कळते, आणि रीती किंवा पद्धत जर प्रश्न म्हणून विचारायची असेल तर प्रश्नवाचक शब्द काय कथम. सह वृक्षस्य पृष्ठतः कथम स्थितः. त्यानंतर पुढचं वाक्य प्रदोष काले मृगमन्विष्यन् काकः क्षेत्रे उपस्थितः. प्रदोष काले संध्याकाळच्या वेळी, अर्थातच ऑब्व्हियसली ही काय आहे वेळ, आणि वेळ जर सांगायची असेल तर आपल्याला प्रश्न कशाने विचारायचा असतो कदाने. म्हणजे प्रश्न बनेल कदा मृगमन्विष्यन् काकः क्षेत्रे उपस्थितः. तर पुढचं एक वाक्य आहे सह अत्रैव तिष्ठती. सह हे ऑब्व्हियसली काय आहे प्रथमा एकवचन आहे, आणि प्रथमा एकवचनाचा प्रश्न कशाने बनतो कहने पुल्लिंगात. कह अत्रैव तिष्ठती. क्षेत्रपतिर्लगुडहस्तः प्रभाते आगच्छन्. हातात काठी असलेला शेतकरी प्रभाते आगच्छन् सकाळी आला. सकाळ ही काय आहे वेळ, आणि वेळ जर विचारायची असेल तर कशाने विचारली जाते तर कदाने. म्हणून प्रश्न बनेल क्षेत्रपतिर्लगुडहस्त कदा आगच्छत. त्यानंतर पुढचं वाक्य त्वमात्मानं मृतवत संदर्शय. तू स्वतःला मेल्यासारखे भासव. अंडरलाईन केलेला किंवा अधोरेखित शब्द कोणता आहे मृतवत. यातनं आपल्याला काय कळते रीती किंवा पद्धत. म्हणूनच प्रश्न काय बनेल त्वम आत्मानं कथम संदर्शय. रीती किंवा पद्धत सांगितली, ज्याचं उत्तर येईल मृतवत संदर्शय. वातेन उदरम पूरयित्वा तिष्ठ. पुढचं वाक्य आहे जिथे अधोरेखित शब्द आहे वातेन, अर्थातच हा शब्द काय तृतीयत असल्या कारणे प्रश्न बनेल केन. केन उदरम पूरयित्वा तिष्ठ. सत्वरम पलायिष्यसे. सत्वरम, सत्वरम म्हणजे काय लवकर किंवा ताबडतोब. अर्थातच ही काय पद्धत. त्वम सत्वरम पलायिष्यसे. तू ताबडतोब पळून जा. कसा पळून जा
ताबडतोब पळून जा, ही रीती किंवा पद्धत दाखवते. आणि रीती किंवा पद्धत सांगायची असेल तर आतापर्यंत तुम्ही 2-3 उत्तरं सोडवली त्याप्रमाणे. त्यामुळे प्रश्न म्हणेल त्वम कथम पलायिष्यसे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न जरी थोडासा कंटाळवाणा असला तरीसुद्धा जर तुम्ही व्यवस्थित याचा सराव केला तर तुम्ही ही उत्तरं अगदी अचूक लिहू शकता. पुढचा वाक्याकडे जाऊया. क्षेत्रपतीना मृगः आलोकितः. अधोरेखित केलेला शब्द आहे क्षेत्रपतीना. अर्थातच हा शब्द चालतो कवीप्रमाणे. कवीची तृतीया एकवचन होते. कवीना, कविभ्याम, कविभिः तृतीया. एकवचनाचं रूप आहे कवीना, त्याप्रमाणे हे झालंय क्षेत्रपतीना. म्हणजे हे काय? तृतीया एकवचन. मग किम सर्वनामाचं तृतीया एकवचन काय होईल पुल्लिंगात? तर केन. म्हणून प्रश्न काय बनेल? केन मृगः आलोकितः. त्यानंतर सह मृगम बंधनात व्यमुंचत. बंधनात यम कोणाशी जुळत आहे? वनात. वनात वनाभ्याम वनेभ्य पंचमी. पंचमीचं हे एकवचन आहे. म्हणजे किम सर्वनामाचं नपुंसकलिंगी पंचमी एकवचन काय राहील? तर कस्मात. तस्मात ताभ्याम तेभ्य पंचमी, तसं कस्मात काभ्याम केभ्य पंचमी. सह मृगम कस्मात व्यमुंचत असा हा प्रश्न बनेल. त्यानंतर पुढचं वाक्य जे आलेलं आहे, क्षेत्रपतीना क्षिप्तेन लगुडेन शृगालः हतः. अर्थातच अधोरेखित केलेला शब्द आहे क्षेत्रपतीना. 17व्या वाक्यामध्ये देखील तोच शब्द अधोरेखित केलेला आहे आणि इथे देखील उत्तर तेच राहील. केन क्षिप्तेन लगुडेन शृगालः हतः. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारलेला असतो तो म्हणजे लकारम लिखत. लकार लिहा. इथे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर कालवाचक प्रत्यय व्यवस्थित पाठ केलेले असतील तरच हा प्रश्न सोडवता येईल. जास्त युक्त काही इथे आपल्याला वापरता येत नाही. तरी देखील मी सांगेन की क्रियापद, लकार आपण कशावरनं ओळखतो? तर क्रियापदावरनं. तर सर्वप्रथम आपल्याला वाक्यातलं क्रियापद ओळखता आलं पाहिजे, ही एक गोष्ट. आणि दुसरं म्हणजे त्याला कोणता प्रत्यय लागलेला आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे, ही दुसरी गोष्ट. तरी देखील ज्या विद्यार्थ्यांचे कालवाचक प्रत्यय व्यवस्थित पाठ नसतील त्यांच्यासाठी मी एक युक्ती सांगेन. ती म्हणजे काय? तर क्रियापदाच्या सुरुवातीला जर अ लागलेला असेल आणि शेवटी जो काही प्रत्यय लागलेला असेल, मग प्रत्यय आपल्याला तेवढासा महत्त्वाचा नाही आहे. अ जर लागलेला असेल तर अगदी तुम्ही डोळे झाकून लिहू शकतात की ते लंग लकाराचं रूप आहे. त्यानंतर दुसरी युक्ती मी काय सांगेन, तर जर सेकंड लास्ट लेटरवरती एक मात्रा असेल, म्हणजे शेवटून दुसऱ्या अक्षरात जर एक मात्रा असेल किंवा या हे अक्षर आलेलं असेल तर तो जो लकार असतो तो असतो विधिलिंग लकार. म्हणजे 2 लकार तर झाले, लंग लकार आणि विधिलिंग लकार. उर्वरित 2 लकार कोणते? एक लट लकार आणि दुसरा म्हणजे काय? तर लोट लकार. तर लट लकाराचे तुमचे प्रत्यय पाठच असतील. तीतः अंती, सीथ थ, मी वह मह, किंवा ते इथे अंते, से इथे द्वे, ई वहे महे, हे तुम्ही पाठच केलेले असतील. म्हणजे लट लकाराचे प्रत्यय तुमचे पाठ आहेत. लंग लकाराची युक्ती मी तुम्हाला सांगितली, विधिलिंग लकाराची युक्ती सांगितली. आणि या व्यतिरिक्त जर ते क्रियापद असेल तर तुम्ही ते लोट लकाराचं आहे म्हणून लिहून टाका. 99% वेळा तुमचं उत्तर बरोबर राहील. 1% नशीब तुमचं फुटकं असेल. आपण काय करणार? तर चला तर मग आपण इथे उत्तर लिहूयात. शृगालः मृगम अवदत. तर उत्तर काय येईल? अ लागलेला आहे सुरुवातीला, उत्तर राहील लंग लकार. लंग लकार असं लिहायचं नाहीये. लिहिताना काय लिहायचं आहे? लंग लकारः. विसर्ग द्यायला विसरायचं नाही. आणि तसंच उत्तर झाल्यानंतर दंड म्हणजेच पूर्णविराम द्यायला देखील विसरायचं नाहीये. दुसऱ्याही वाक्यात तुम्ही बघू शकता अखादत. अ लागलेला आहे, शेवटी आलेला आहे प्रत्यय त. त ताम अन. प्रत्ययपाठ असतील तर तुम्ही सहजपणे लिहू शकाल. नसेल जरी प्रत्ययपाठ तर मी इतक्यात युक्ती तुम्हाला सांगितलीच आहे. तिसऱ्याही वाक्यात अचिंतयत हे क्रियापद आहे. उत्तर काय राहील? लंग लकार. त्यानंतर मित्र छिंदी तावन मम बंधनम. आता या वाक्यामध्ये क्रियापद शोधणं हीच एक महत्त्वाची आपल्यासाठी एक टास्क असतं की या वाक्यात क्रियापद कोणतं आहे. तर ह्या वाक्यामध्ये छिंदी म्हणजे ते तोड, मित्रा हे बंधन तोड, हे क्रियापद आहे वाक्यामधलं. छिंदीला जर तुम्ही बघितलं तर लटलकाराचा प्रत्यय लागलेला नाही आहे. तीतः अंती, सीथ थ, मी वह म यापैकी प्रत्यय नाही आहे. भूतकाळाचा अ आपल्याला इथे दिसत नाही आहे. आणि विधिलिंग लकाराचं मी जे तुम्हाला म्हणालो की सेकंड लास्ट लेटर, शेवटून दुसरं अक्षर एकतर या असेल किंवा मात्रा असेल, तीही आपल्याला इथे दिसत नाही आहे. म्हणजे ऑब्व्हियसली उत्तर काय राहील? लोट लकारः. तर इथे जे उत्तर आहे ते लोट लकार आहे. त्याचप्रमाणे 5व्या आणि 6व्या वाक्याचं देखील उत्तर काय राहील? लोट लकार. तुम्ही बघू शकता संदर्शय किंवा तिष्ठ या दोन्ही वाक्यांमध्ये लट लकाराचा प्रत्यय नाही, लंग लकाराचा अ नाही, सेकंड लास्ट लेटरमध्ये मात्रा किंवा या नाही, म्हणून उत्तर काय राहील? लोट लकारः. त्यानंतर 7वं जे वाक्य व्यमुंचत, इथे तुम्ही बघू शकता अ नाही लागलेला आहे, मात्र उपसर्गात बदल झालेला आहे. एकतर सुरुवातीला अ असतो किंवा उपसर्गात बदल झालेला असतो. किती बदल आहेत? 5 बदल आहेत. अ किंवा आ असेल तर त्याचा बदल होतो आ, ई असेल तर य, ऊचा व,
हे जे तुम्हाला मी बदल सांगितलेले आहेत उपसर्गात होणारे, ते उपसर्गांमध्ये बदल झालेले असतील तरी देखील तो लंग लकार असतो, कारण उपसर्गात बदल इतर कुठल्या लकारात होत नाहीत. प्रश्न विचारलेला असतो जो संधी या प्रकरणावरती, व्याकरणाच्या संधी या प्रकरणावरती आधारित असतो, तो म्हणजे पूर्वपदम लिखत. पूर्वपदम लिखत संधीमध्ये एक शब्द आपल्याला दिलेला असतो, म्हणजे एक पद आपल्याला दिलेलं असतं, उत्तरपद म्हणूयात किंवा पूर्वपद, उर्वरित पद आपल्याला लिहायचं असतं. इथे जो विचारलेला तो म्हणजे पूर्वपदम लिखत असा प्रश्न विचारलेला आहे. चित्रांगो नाम, त्यापैकी एक पद आपल्याला इथे दिलेलं आहे, उर्वरित जे आहे ते आपल्याला लिहायचं आहे. त्याप्रमाणे दुसरा जो आहे एकाक्षो नाम. तिसरं जे विचारलेलं आहे काकश्च, त्यानंतर केनापी, त्यानंतर काको वदत, त्यानंतरचं आहे कोयम, त्यानंतर जंबुकोयम आणि मग अकस्मादागंतुना. अशा प्रकारे ही जी 8 शब्द आहेत त्यांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. उत्तरपद आपल्याला दिलेलं आहे, पूर्वपद तुम्हाला लिहायचं आहे. ते उत्तर लिहून घ्या आणि मग पुढे व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला उत्तरं सांगितली जातील. पहिलं जे आहे चित्रांगो नाम, याचं उत्तर राहील चित्रांगः अधिक नाम. युक्ती नंबर 4 आपण इथे वापरलेली आहे. दुसरा जो शब्द होता एकाक्षो नाम, याचं उत्तर राहील एकाक्षः नाम. बरोबर, इथे देखील युक्ती नंबर 4 वापरलेली आहे. काकश्च मध्ये उत्तर राहील काकः अधिक च. त्यानंतर के नापी मध्ये उत्तर राहील के न अधिक अपी, अ अधिक अ या कॉम्बिनेशनमध्ये. काको वदत काकः अधिक अवदत. त्यानंतर कोयमचं उत्तर राहील कह अधिक अयम. युक्ती नंबर 4 आणि 3. जंबुकोयम जंबुकः अधिक अयम. युक्ती नंबर 4 आणि 3. अकस्मादागंतुना अकस्मात अधिक आगंतुना. युक्ती नंबर 6. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला विचारलेला असतो पूर्वपदम लिखत. उत्तरपदम लिखत म्हणजे पूर्वपद जिथे दिलेलं असतं आणि उत्तरपद आपल्याला लिहायचं असतं, अशा स्वरूपाचा एक प्रश्न विचारलेला असतो. जसं की इथे तदा करण्यामध्ये तत् हे प्रथम पद दिलेलं आहे, उत्तरपद तुम्हाला लिहायचं आहे. दुसरी जी संधी दिलेली तुम्हाला यथायम, ज्याच्यामध्ये यथा दिलेलं आहे, उत्तरपद तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर भवानपी, भवान हे प्रथम पद आहे. चौथ्या संधीमध्ये काकेनोक्तम, काकेन हा शब्द तुम्हाला दिलेला आहे, उत्तरपद आपल्याला लिहायचं आहे. किंचित कालानंतरम, किंचित शब्द दिलेला आहे, उर्वरित जो शब्द येईल किंवा संधीनंतर जो शब्द येणार आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर एवमस्तु, एवम शब्द दिलेला आहे, उर्वरित पद तुम्हाला लिहायचं आहे. वनेस्मिन, वने हे पूर्वपद तुम्हाला दिलेलं आहे, उत्तरपद तुम्हाला लिहायचं आहे. सस्यपूर्ण क्षेत्रम अस्ति, सस्यपूर्ण क्षेत्रम हे पद दिलेलं आहे, उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे सर्व शब्द लिहून घ्या, त्याची उत्तरं लिहा आणि मग व्हिडिओमध्ये पुढे जी मी उत्तर सांगतोय ती बघून तुम्ही ती चेक करू शकता. पहिला जो शब्द आहे तदाकरणे, उत्तर आहे तत् अधिक आकरणे. युक्ती नंबर 6 वापरली गेली. त्यानंतर यथायम विग्रह झाला, यथा अधिक अयम, आ अधिक अ या कॉम्बिनेशनमध्ये संधीचा विग्रह झाला. भवानपी व्यंजन न स्वर अ यांची संधी झाली, भवान अधिक अपी. त्यानंतर काकेनोक्तम, उत्तर राहील काकेन अधिक उक्तम. किंचित कालानंतरम संधी विग्रह होईल किंचित अधिक कालानंतरम. एवमस्तु, एवम अधिक अस्तु असे ते उत्तर राहील. वनेस्मिन, वने अधिक अस्मिन अशा प्रकारे उत्तर आहे. शेवटचं सस्यपूर्ण क्षेत्रम अस्ति, सस्यपूर्ण क्षेत्रम अधिक अस्ति अशा प्रकारे ही उत्तरं लिहिली. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला इथे बघायचा आहे, तो म्हणजे अमरकोशात समानार्थक शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत. इथे अपेक्षित आपल्याला हे आहे की आता नवीन पॅटर्ननुसार हा जो पूर्वी स्वतंत्र प्रश्न विचारला जायचा तो गद्यांशावर आधारित विचारला जाणार आहे. आणि गद्यांशामध्ये जे वाक्य आलेले असतात त्या वाक्यांमध्ये अधोरेखित केलेले शब्द, जसं तुम्ही इथे बघू शकतात, अरण्ये मृगः काकः च स्नेहेन निवसतः हे जे वाक्य दिलेलं आहे याच्यामध्ये 3 शब्दांना अधोरेखित आहे, अरण्ये, मृगः आणि काकः. तर मग आपल्याला या अधोरेखित शब्दांसाठी पर्यायी शब्द जो लिहायचा असतो अमरकोशातला तो इथे उत्तर म्हणून आपल्याला अपेक्षित असतो. परंतु आता अमरकोशाचं पूर्ण पाठांतर करण्याची आवश्यकता बिलकुल नाही आहे. इथे जर तुम्ही त्याचे 1-1 किंवा 2-2 समानार्थी जरी पाठ करून ठेवले तरी सुद्धा ते इनफ आहे. जसं की तुम्ही इथे डाव्या बाजूला बघू शकतायत 5 शब्द मी इथे लिस्ट आउट केलेले आहेत, जे शब्द अमरकोशामध्ये दिलेले आहेत. मृगे कुरंग वातायु हरिनाजिन योजन हरिनाजिन योनयः
काके तू करटारिष्ट बलिपुष्ट सत्कृत प्रजा, तर हे असे अमरकोशामधल्या ओळी आहेत. परंतु आपल्याला त्या अमरकोशातल्या ओळी ज्या आहेत त्या पाठांतर करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण सरळ अशा प्रकारे पाठ करू शकतो, मृगः कुरंगः हरिणः. मी इथे मुद्दामून त्यातले सोप्यातले सोपे असे 2 शब्द पॅरलल निवडलेले आहेत, जेणेकरून आपल्याला ते उत्तर लिहायला सोपं पडेल. तर पाठ करताना तुम्ही कसं पाठ करा, मृगः कुरंगः हरिणः, मृगः कुरंगः हरिणः, मृगः कुरंगः हरिणः. काकः करटः अरिष्टः, काकः करटः अरिष्टः, काकः करटः अरिष्टः. शृगालः वंचुकः जम्बुकः, शृगालः वंचुकः जम्बुकः, शृगालः वंचुकः जम्बुकः. मित्रं वयस्यः सखा, मित्रं वयस्यः सखा, मित्रं वयस्यः सखा. वनम अरण्यम काननम, वनम अरण्यम काननम, वनम अरण्यम काननम. तर आता हे जर आपण पाठ करून ठेवलं तर सहजपणे आपण उत्तर देखील लिहू शकतो. जसं की तुम्ही बघू शकता इथे पहिला शब्द जो अधोरेखित आहे तो आहे अरण्ये. मग अरण्ये हा जो शब्द आहे इकडे 5व्या शब्दामध्ये बघा वनम आणि दुसरा आणखी एक शब्द आहे काननम, म्हणजे अरण्यम सोबत आणखी हे 2 शब्द आहेत, वनम आणि काननम. तर मग आपण तिथे अरण्येच्या जागी वने किंवा कानने अशी 2 उत्तरं लिहू शकतो. पुढचा जो शब्द आहे मृगः, मृगाच्या ठिकाणी तुम्ही कुरंगः किंवा हरिण असं लिहू शकता. काकः आहे तिथे तुम्ही करटः किंवा अरिष्टः लिहू शकता. मग अशा प्रकारे ही उत्तरं लिहिली जातील. परीक्षेमध्ये आपल्याला एका वाक्यात एकच कुठला तरी शब्द अधोरेखित केलेला असतो, म्हणजे उत्तरासाठी दिलेला असतो. मात्र इथे मी सरावासाठी म्हणून 3 शब्द, ज्या वाक्यामध्ये जेवढे शब्द आलेले आहेत तेवढे मी अधोरेखित करून दाखवलेले आहेत. तर पहिल्या शब्दाचं उत्तर, पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघा, अरण्ये मृगः काकः च स्नेहेन निवसत. मग उत्तर काय लिहिलंय, वने कुरंगः करटः च स्नेहेन निवसत. अशा प्रकारे म्हणजे इथे आपण समानार्थी शब्द कुठून लिहितोय, अमरकोशातनं. मात्र अमरकोशाची पूर्ण ओळ पाठ न करताही आपण हे उत्तर अगदी सहजपणे सोडवू शकतो. तसेच पुढचे वाक्य आहे जम्बुकः तेन सह मृगस्य निवासस्थानंगतः. जम्बुकहला समानार्थी शब्द कोणते आहेत, एकतर शृगालः नाहीतर वंचुकः. त्यानंतर पुढचा जो शब्द अधोरेखित आहे तो म्हणजे मृगस्य. मृगस्यच्या जागी तुम्ही एकतर लिहू शकता कुरंगस्य किंवा हरिणस्य. विद्यार्थी मित्रांनो, फक्त इथे एक काळजी आपल्याला घ्यायची आहे की अधोरेखित केलेला जो शब्द आहे तो प्रथमा विभक्तीत असेल तर काम सोपं आहे की आपल्याला जसंच्या तसं आपल्याला उत्तर इथे लिहायचं आहे. मात्र प्रथमा वगळता इतर कोणत्या विभक्तीत अधोरेखित केलेला शब्द असेल तर त्याला जो पर्यायी शब्द तुम्ही लिहिणार आहात तो देखील त्याच विभक्तीत आणि त्याच वचनात असायला हवा. जसं की इथे मृगस्य षष्टीचं एक वचन वापरलेलं आहे, म्हणून उत्तरात देखील आपण हरिणस्य असा शब्द वापरला. म्हणून इथे निवड करताना देखील मी पुल्लिंग असेल तर पुल्लिंगी शब्द, अकारांत तर अकारांत असेच शक्यतोर शब्द निवडलेले आहेत. नाईलाज असतो आपण इथे सखा असा एक शब्द निवडलेला आहे, मित्रम वयस्य सखा. हे थोडेसे पुल्लिंग नपुंसकलिंग आणि अकारांत आकारांत अशा प्रकारे थोडासा फरक आहे. परंतु बाकीच्या शब्दांमध्ये जर तुम्ही बघाल तर पुल्लिंगासाठी पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगासाठी नपुंसकलिंगी असेच शब्द निवडलेले आहेत, ज्यांची रूपं बऱ्यापैकी फरकाने सारखीच होतात. जसं पहिल्या वाक्यात तुम्ही बघू शकता अरण्ये, त्याला पॅरलल जो शब्द लिहिला गेला तो वने किंवा तुम्ही कानने सुद्धा लिहू शकतात. म्हणजे उत्तर चुकण्याची जी पॉसिबिलिटी आहे ती खूप कमी होऊन जाते. त्यानंतर मृगमन्विष्यन काकः तत्र उपस्थित. इथे आता बघा एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागेल की जर संधियुक्त शब्द असेल तर उत्तर ज्यावेळी आपण लिहितोय तो उत्तर सुद्धा संधियुक्त असलं पाहिजे. जसं की मृगम अधिक अन्विष्यन, मग आपण कुरंगम अधिक अन्विष्यन यांना एकत्र केलं कुरंगम अन्विष्यन. तर ही एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवाल. एक म्हणजे प्रथमा विभक्ती वगळता इतर कोणत्या विभक्तीत अधोरेखित शब्द असेल तर उत्तर लिहिताना त्याचं पॅरलल जेव्हा तुम्ही उत्तर लिहिणार आहात, पर्यायी शब्द लिहिणार आहात, तो देखील त्याच विभक्तीत त्याच वचनात असायला हवा. आणि दुसरं म्हणजे संधी असेल तर आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे, बरोबर. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवला जाऊ शकेल. पुढील आणखी एक महत्त्वाचा प्रश्न जो आपल्याला विचारलेला असतो तो म्हणजे गद्यांशात पूर्वकालवाचकांनी किंवा हेत्वर्थकांनी चित्वा लिखत. एकतर पूर्वकालवाचकं विचारलेली असतात किंवा हेत्वर्थकं विचारलेली असतात. तर इथे मी विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सोयीसाठी पूर्वकालवाचकं वेगळी काढून दिलेली आहेत. पूर्ण धड्यामध्ये जी पूर्वकालवाचकं आलेली आहेत ती तुमच्यासमोर आहेत. लेबंत कोणते आलेले आहेत ते तुमच्यासमोर आहेत. हेत्वर्थक धातू साधित या धड्यामध्ये एकही नाही आहे, बरोबर. तर मग इथे तुम्ही बघू शकतात की हे 5 त्वांतव्य आणि 5 लेबंतव्य तुमच्या समोर आहेत. तुम्ही आता इथे एक काम करा, तुमच्याकडे जर टेक्स्टबुक असेल तर हायलायटर घेऊन जिथे जिथे ही त्वांत किंवा लेबंत आलेली असतील तिथे त्या शब्दांना हायलाईट करून ठेवा. त्याचा फायदा काय होईल की ज्यावेळी तुम्ही टेक्स्ट वाचता आहात
जर तुम्ही वाचत असाल तर काय होईल की प्रत्येक वेळी तुमचं इथे लक्ष राहील की हां इथे त्वांत आलेलं आहे, इथे लेबंत आलेलं आहे, आणि त्याच्यामुळे मग परीक्षेत ज्यावेळी उतार्यातनं आपल्याला त्वांत किंवा लेबंत शोधायचं असतं त्यावेळी आपला कमीत कमी वेळेमध्ये आपण हे पटकन शोधू शकतो आणि आपल्याला हे कळतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संधियुक्त शब्द जिथे असतात, जसं की लेबंतमध्ये खास करून आकर्ण्य असा शब्द नाही आहे, तर शब्द काय आहे तदाकर्ण्य. आणि बरेच वेळा विद्यार्थी काय करतात, लेबंत लिहिताना जे कोणी ओळखू शकतात तर ते डायरेक्ट तदाकर्ण्य असं उत्तर लिहितात, ज्याला मार्क नाही मिळत. त्याच्यामुळे उत्तर लिहिताना आपल्याला ही संधी सोडवता आली पाहिजे. मग तुम्ही हायलाईट ज्यावेळी कराल तर तदाकर्ण्याला करा, मात्र कंसामध्ये आकर्ण्य शब्द लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला हेही माहिती राहील की हे जे लेबंत आहे ते संधीत आलेलं आहे आणि याचं संधी विग्रह केल्यानंतर ॲक्च्युअल उत्तर काय आहे. जसं दुसऱ्या याच्यामध्ये देखील तमालोक्य असा एक शब्द आहे, बरोबर. तर तमालोक्यमध्ये संधी विग्रह केल्यानंतर तम अधिक आलोक्य असे उत्तर येईल. त्यानंतर पादान स्तब्धीकृत्य असा शब्द आहे, मात्र उत्तर स्तब्धीकृत्य एवढेच आहे. त्यानंतर चौथा शब्द जो आहे त्वमुत्थाय असं शेवटच्या पॅराग्राफमध्ये वाक्य आलेले आहे, त्वमुत्थाय सत्वरम पलायिष्यसे. तर मग त्यावेळी त्वमुत्थायमध्ये अंडरलाईन हायलाईट तुम्ही त्वमुत्थायला करा, मात्र बाजूला उत्थाय हेही लिहायला विसरू नका. तसंच शेवटचं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये तमुद्दिश्य असा एक शब्द आलेला आहे, तिथे देखील तम अधिक उद्दिश्य बाजूला कंसामध्ये उद्दिश्य शब्द लिहून ठेवा. मग याचा फायदा काय होतो की आपण वाचत असताना आपल्याला कंटिन्युअसली हे कळत राहतं की इथे कुठे त्वांत आलेलं आहे, कुठे लेबंत आलेलं आहे, कोणत्या धड्यामध्ये किती त्वांत आहेत, किती लेबंत आहेत, आणि मग परीक्षेला जाताना आपल्याला हे सगळं ओळखणं आणि बघून जाणं हे सोपं पडतं. तर अशा प्रकारे आता आपला हा द्वितीय गद्यांश जो आहे तो प्रश्नांसकट संपलेला आहे. काही प्रश्न मी इथे सोडवून दिलेले नाही, जसं सूचनानुसारम कृती कुरुत, कारण त्याचं एक स्वतंत्र लेक्चर प्रत्येक प्रश्नानुसार, म्हणजे त्वम ऐवजी भवान, त्वम स्थाने भवान योजयत किंवा स्मनिष्कासयत, हे प्रश्न मी स्वतंत्र प्रकरण ज्यावेळी शिकवेन त्यावेळी ते प्रश्न हाताळणार आहे. तर उर्वरित जे प्रश्न आहेत ते मात्र आपण इथे या लेक्चरमध्ये कंप्लीट केलेले आहेत. एक आवाहन आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल तेव्हा व्हिडिओला नक्की लाईक करा व आपल्या मित्रांशी शेअर देखील करा. सरते शेवटी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.